ऑपरेशन टायगर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 8 पैकी 6 खासदार हे फुटणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये हे खासदार प्रवेश करणार आहेत अशी बातमी मीडियावरती सध्या ट्रेंड करत आहे। तर मित्रांनो, अशा ह्या बातम्या ज्या आहेत ह्या मागील 1.5 वर्षापासून चालू आहेत। तर याच्यावरतीच खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर नेमकं एकनाथ शिंदे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि काय होणार होतं, ऑपरेशन टायगरबद्दल काय चर्चा सुरू होता, त्या सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आपण अनुभवतो आहे त्याप्रमाणे ऑपरेशन टायगरची एक चर्चा सुरू होती। या ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये असं सांगितलं जातं आहे की उद्धव ठाकरेंचे 8 पैकी 6 खासदार जे आहेत हे 6 खासदार उद्धव ठाकरेंपासून फुटणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत। परंतु त्याला आणखी एक असंही सांगितलं जातं आहे की 8 पैकी 6 खासदारांची मीटिंग जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेली आहे। त्यापैकी 2 खासदार जे आहेत ते 2 खासदार व्हिडिओ कॉलद्वारे मीटिंगमध्ये सहभागी झाले होते आणि जे 6 खासदार आहेत ते मीटिंगला उपस्थित होते। अनिल देसाई वगळता बाकीचे सर्व खासदार जे आहेत ते सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। अशा पद्धतीचा एक जो गवगवा मीडियामध्ये निर्माण झाला होता, त्यावरून उद्धव ठाकरे यांच्या गोटामध्ये निश्चितच खळबळ उडाली आहे। तर नेमकं एकनाथ शिंदे यांनी याच्याबद्दल काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्टपणे मीडियाला सांगितलेलं आहे की असं कुठल्याही प्रकारचं जो भूकंप आहे तो भूकंप पुन्हा होणार नाही। अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत ह्या खोडसाळपणे प्रसारित करण्यात येत आहेत। तर कुठल्याही पद्धतीनं 6 खासदार जे आहेत ते आमच्या संपर्कामध्ये नाही आहेत। ऑपरेशन टायगरची जी चर्चा आता माध्यमांमध्ये सुरू आहे, ही चर्चा जी आहे ती खोडसाळपणाने माध्यमामध्ये सुरू आहे। अशा पद्धतीचे कुठलेही खासदार आमच्या संपर्कामध्ये नाही आहेत आणि हे खासदार फुटून आमच्याकडे येणार आहेत या बातम्या ज्या आहेत या बातम्या निराधार आहेत, याला कुठलाही आधार नाही, असं स्पष्टीकरण खुद्द एकनाथ शिंदे यांनी स्वतः आज दिलेलं आहे। तर जे ऑपरेशन टायगरच्या बातम्या माध्यमांमधून चालू आहेत या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही आहे, या बातम्या निराधार आहेत असं आपण आता गृहीत धरायला काही हरकत नाही। तर मित्रांनो, हे जे चाललेलं आहे मीडियामध्ये की खासदार फुटणार आहेत, ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार आहेत, ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, तर या सर्व तथ्यहीन बातम्या आहेत। कुणीही या अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण खुद्द एकनाथ शिंदे यांनी आजच्या या बैठकीमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे। आजच्या या पत्रकारांना दिलेल्या बाईटमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलंही ऑपरेशन टायगर होणार नाही।